हीच आपल्या मराठी माणसांची लायकी का हो मित्रांनो? मला फक्त समजत नाही, की बघा जातीय ताणतणाव असो किंवा भाषीय ताणतणाव असो, हे वाढवणारे लोक कोण आहेत? हे खरोखर वाढवणारे लोक अशा प्रकारे निर्माण होतात. जसं तुम्ही बघा, पहिल्यांदा हे बघून मीरा घ्या. भाईंदर शहरामध्ये जातीच्या आधारावरती, लिंगाच्या आधारावरती, वर्णांच्या आधारावरती फ्लॅट दिले जातात. ही अत्यंत धक्कादायक परिस्थिती मीरा भाईंदर शहरामध्ये आहे. या स्कायलाईन प्रोजेक्टमध्ये तिथले काही त्यांचे लोक प्रतिनिधी असतील, त्यांनी आम्हाला असं स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही जर मराठी असताल, तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल, तुमची जर जात जैन किंवा ब्राह्मण नसेल, तर तुम्हाला तो फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही. बघितलं का? एवढीच मराठी माणसांची लायकी आहे का? मुंबई असो, महाराष्ट्र असो, हे कोणाच्या बापाचं आहे? हे मराठी माणसाच्या हक्काची जागा आहे आणि इथेच मराठी माणसांकडे पैसा असून, सगळ्या गोष्टी असून त्यांना फ्लॅट दिले जात नाही का? म्हणे मराठी माणूस मच्छी आणि मटण खातो म्हणे. यासाठी तुम्ही फ्लॅट देत नाही मराठी माणसांना. फक्त ब्राह्मण लोक, गुजराती, जैन, मारवाड्यांना फ्लॅट देतो. हे सतत मुंबईमध्ये दाखले देत असतात की मराठी माणसांना आम्ही घंटा काय मानत नाही. मराठी माणसांची मुंबईमध्ये जागाच नाही. येणाऱ्या काही वर्षामध्ये असंच होणार. पण मराठी माणूस चूप बसलाय. कारण माहिती आहे ना, आपल्याला मतदान कोणाला करायचंय.